सुरुवातीला दोन टॉपिक मध्ये विभागणी करून भाग 1 भाग 2 मध्ये दिनदर्शिका विषय पाहिलेले. सुरुवातीला बेसिक पासून घेतलेले. पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये थोडे थोडे अवघड क्वेश्चन घेतलेले. आता ह्या पार्ट मध्ये आपण त्याच्यापेक्षा थोडेसे अवघड क्वेश्चन घेणार आहोत. तर बघा, आता क्वेश्चन आपला कितवा नंबर चाललेला आहे? 6वा. जर 2009 साली साक्षरता दिन रविवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय एकता दिन कोणत्या वारी येईल? तर बघा, साक्षरता दिन कधी असतो? हा 8 सप्टेंबर. साक्षरता दिन हा कधी असतो? 8 सप्टेंबरला असतो. 8 सप्टेंबर किती 2009 च काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. त्या दिवशी कोणता वार आहे? रविवार. आणि परत त्याच वर्षी राष्ट्रीय एकता दिन कधी असतो? राष्ट्रीय एकता दिन असतो 4 ऑक्टोबरला. 4 ऑक्टोबरला असतो. 2009 च काढायला सांगितलेलं आहे ना आपल्याला. त्या दिवशी कोणता वार आहे हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर बघा, सप्टेंबर महिना हा किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा असतो. 30 दिवसाचा. याच्यामधून मायनस किती करायचे? 8 करायचे. 30 मधून 8 गेले, 22 राहिले. हे 4 किती झाले? 26 झाले. तर 26 दिवस आपल्याला पुढे जायला सांगितलेले. त्याच्यामुळे एक आठवड्यात किती वार असतात? 7. 7 भागिले 26. 726 भागाकार करून भागचा बसते 7 त्रिक 21. तर खाली किती उरले? 5 उरले. तर 5 वार पुढे जाऊ. 5 वार पुढे, किंवा एका आठवड्यामध्ये किती वार असतात? 7. तर 2 वार मागे गेलो तरी पण आपल्याला तोच वार भेटतो. तर बघा, कोणता वार आहे? रविवार आहे. रविवारच्या मागे एक दिवस गेलो शनिवार. दुसऱ्या परत मागे गेलो, कोणता वार आहे? शुक्रवार. तर मग राष्ट्रीय एकता दिन कोणत्या वारी येईल? शुक्रवारी येईल. राष्ट्रीय एकता ने आपला सुरुवातीचा 6 नंबरचा क्वेश्चन पाहिला. 7व्या नंबरचा क्वेश्चन काय दिलेले आहे? 15 एप्रिल 2003 सोमवार आहे. तर 20 एप्रिल 2011 ला कोणता वार येईल सांगितलेलं आहे. तर बघा, 15 एप्रिल जशाच तसं लिहून घेऊ आपण. 15 एप्रिल 2003 ला कोणता वार आहे? सोमवार आहे. सोमवार. 20 एप्रिल ला कोणता वार? 2011 मध्ये कोणता वार येणार सांगितलेले. तर मग याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 5 चा. आणि वर्षामध्ये फरक कितीचा आहे? ह्याच्यापासून काय म्हणते तर 3 पासून 11 पर्यंत 8 चा फरक आहे. तर म्हणून हे 5 प्लस 8 झाले. तर आता याच्यामध्ये लीप वर्ष कोणते कोणते येतात? तर बघा, 2004 एक लीप वर्ष, 2008 एक लीप वर्ष. किती लीप वर्ष येतात? 2 लीप वर्ष. म्हणजे किती झाले हे? 15. 5, 8 आणि 2 ची बेरीज केली आपण, 15 आले. तर 15 दिवस आपल्याला पुढे जायला सांगितलेले. त्याच्यामुळे आपण एका आठवड्यात वार किती असतात? एक वीक मध्ये 7 वार असतात. 7 भागिले 15 करायचं. 7 1 7 2 14. किती उरला? 1 उरला. एक वार पुढे जाऊया आपण. तर कोणता वार येईल? मंगळवार हा असेल. म्हणजे 20 एप्रिल 2011 ला सुरुवातीला आपण भाग 1 मध्ये साधे वर्ष लीप वर्षापासून सुरुवात केली. तर आता भाग 2 मध्ये भाग 2 मध्ये काही क्वेश्चन पाहिले. तर हे आपला कितवा? 8वा क्वेश्चन आहे. तर बघा, जर 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कधी येईल? तर बघा, शिक्षक दिन आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर किती मधलं सांगितलेलं आहे? 2000 मधलं सांगितलेलं. त्या दिवशी कोणता वार आहे? गुरुवार आहे. आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2001 मधला सांगितलेला आहे आपल्याला. त्या दिवशी कोणता वार येईल हे आपल्याला काढायला सांगितलेले. तर मग याच्यामध्ये थोडस वेगळं आहे हा क्वेश्चन. तर याच्यामध्ये आता आपलं 2000 पासून 2001 याच्यामध्ये तर काही लीप वर्ष नाहीये. म्हणून सप्टेंबर पासून आपण
सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात? सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 30 मधून हे 5 मायनस करायचे, किती दिवस राहिले? 25 दिवस. सप्टेंबर झाल्यानंतर कोणता महिना असतो? ऑक्टोबर. ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. नोव्हेंबर, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर. नोव्हेंबर मध्ये किती दिवस असतात? 30. डिसेंबर, डिसेंबर मध्ये किती दिवस असतात? 31 दिवस. आणि जानेवारी मधले हे 26 दिवस. तर बघा 5 आणि 1 6, 7 आणि हे 6 किती झाले? 13 झाले. हातचा आला 1, हे 3 आणि 3 6, 3 9, 3 12, 13 14. 143 दिवस आपल्याला पुढे जायचे. तर बघा 143 दिवस पुढे जाण्यापेक्षा आपण एका आठवड्यात किती 7 वार असतात. 7 भागाशी 143, 7 भागिले 143. तर बघा 7 1 7, 7 2 14. हे शून्य जसं तसे 14 मधून 14 गेले शून्य. किती राहिले? 3 राहिले. वरचे 3 खाली जसे तसे घ्यायचे. म्हणजे आपल्याला काय करायचे? 3 वार आपण पुढे जाऊया. 3 वार पुढे जायचं म्हणजे गुरुवार नंतर 3 वार पुढे जायचं. गुरुवार नंतर एक शुक्रवार, दुसरा शनिवार आणि तिसरा कोणता येईल? रविवार. म्हणजे प्रजासत्ताक दिन हा कधी असेल? कोणत्या दिवशी असेल? कोणत्या दिवशी होता? 2001 मध्ये रविवारी हा प्रजासत्ताक दिन होता. हे क्वेश्चन घेऊया. 9 नंबरचा क्वेश्चन. जर 2002 साली गांधी जयंती बुधवारी होती तर 2003 साली महात्मा गांधी पुण्यतिथीस म्हणजे स्मृती दिन कोणत्या दिवशी होता? तर बघा आपल्याला सुरुवातीला गांधी जयंती माहित असणे, गांधी जयंती स्मृती दिन माहित असणे, म्हणजे त्यांची तारीख माहित असणे खूप महत्वाचे. तर बघा महात्मा गांधी जयंती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर किती कोणत्या वर्षात सांगितले आपल्याला? 2002. त्या दिवशी कोणता वार आहे? बुधवार आहे. बुधवार आहे. त्यांचा स्मृती दिन कधी असतो? 30 जानेवारी. कोणत्या वर्षात सांगितलेलं आपल्याला? 2003 च सांगितलेलं आहे. ज्या दिवशी कोणता वार येईल हे आपल्याला काढायला सांगितले. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये तर लीप वर्ष नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला काय करायचं? ऑक्टोबर महिन्यापासून जानेवारी पर्यंतच्या महिन्यांचे हे काढून घ्यायचं. किती दिवस असतात त्याच्यामध्ये? तर बघा ऑक्टोबर मध्ये किती दिवस असतात? ऑक्टोबर हा किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. ते 31 मधून 2 मायनस करायचे. किती राहतात? 29 दिवस राहतात. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर. नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये किती दिवस असतात? नोव्हेंबर मध्ये 30 दिवस असतात. डिसेंबर मध्ये किती दिवस असतात? डिसेंबर मध्ये 31 दिवस असतात. आणि जानेवारी मधले हे 30 दिवस. 30 दिवस. तर बघा 9 1 10, 10 0 हातचा आलाय 3 6, 3 9, 3 12 म्हणजे किती? 120 दिवस. 120 दिवस आपल्याला पुढे जायचं. तर म्हणून आपण एका आठवड्यात किती 7 दिवस असतात? 7 भागिले 120. 7 1 7. बाकीचं बसलं 7 चा आहे, सॉरी 1 चा. तर बघा 12 मधून 7 गेले किती उरतात? हे 3 आणि ते 2 किती उरले? 5 दिवस. तर आपल्याला वरचा शून्य खाली घ्यायचा. 7 7 49. 49 म्हणजे याच्यातला किती उरला? 1 वार आपल्याला पुढे जायचंय. 1 वार पुढे जायचं. मग बुधवार नंतर कोणता वार येईल? गुरुवार. म्हणजे महात्मा गांधीजींचा स्मृती दिन कोणत्या वारी येईल? कोणत्या दिवशी येईल? गुरुवारी. त्या दिवशी कोणता वार असेल? गुरुवार असेल. आता वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे आपला. तर बघा 12 जून 2005 ला कोणता वार आहे? गुरुवार. तर 19 जून 2010 ला कोणता वार येईल? तर बघा आपण 12 जून ते 19 जून मध्ये
फरक कितीचा आहे, फरक किती दिवसाचा आहे, 7 दिवसाचा आहे. आणि ह्या वर्षामध्ये कितीचा फरक आहे, 5 दिवसाचा. म्हणजे 2005 ते 2010 मध्ये फरक कितीचा आहे, 5 चा आहे. तर देशामध्ये लीप वर्ष कोणतं येते, 2008 हे लीप वर्ष येते ह्या दोन्ही मध्ये. तर किती लीप वर्ष, एकच. म्हणून 5, 7 आणि हे 1 म्हणजे 5 आणि 6 किती झाले, 13 झाले. 13 झाले. तर ते 13 म्हणजे 13 वार आपल्याला समोर जायचं सांगितलेलं आहे. म्हणून 7 भागिले 13, 7 1 7, 7 मधून 7 मधून 13 गेले, किती राहिले, 6 राहिले. 6 राहिले. म्हणून आपल्याला 6 वार पुढे जायचंय. आपल्याला 6 वार पुढे जाऊया आपण. 6 वार पुढे किंवा 1 वार मागे गेलो तरी आपल्याला तेच वार दिसणार. 1 वार मागे जरी गेलो तरी आपल्याला तेच वार दिसणार. म्हणजे एका आठवड्यात किती 7 दिवस असतात. त्याच्यामुळे 1 वार मागे गेलं काय, 6 वार समोर गेलं काय, त्याच्यामुळे 1 वारच मागे जाऊत आपण. गुरुवारच्या नंतर म्हणजे गुरुवारच्या अगोदर कोणता वार येते, बुधवार. बुधवार म्हणजे 19 जून 2010 साली कोणता वार असेल, 19 जून 2010 साली बुधवार असेल. अत्यंत सोप्या पद्धतीने असे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात. काय नाही, फक्त याच्यामध्ये ह्या दोन्ही मध्ये डिफरन्स कितीचा आहे, हे जून आहे म्हणून कटलं. तर ह्या दोन्ही मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 5 वर्षाचा. ह्या दोन्ही मध्ये 7 म्हणजे 7 दिवसाचा फरक आहे. आणि लीप वर्ष किती आहे, ह्या दोन्ही मध्ये एकच आलेले आहे. म्हणून याची बेस करून घेतली 13. 13 ला 7 ने भाग द्यायचं. 7 काय आहे, आठवड्यातील दिवस आहेत 7. म्हणून 7 चा भाग बसला, 6 उरले खाली. म्हणजे 6 वार पुढे जायचं. आणि एका आठवड्यात 7 वार असतात. म्हणून आपण 1 वार मागे गेलो तरीही आपल्याला ते वार, ह्या तारखेला कोणता वार आहे तर ते वार भेटून जाते आपल्याला. तर कोणता म्हणजे 19 जून 2010 ला कोणता वार आहे, बुधवार असेल. त्या दिवशी बुधवार असेल. बऱ्याचदा परीक्षेला कन्फ्यूज करणारे क्वेश्चन येतात. हे क्वेश्चन बऱ्यापैकी तसंच आहे. कसलाही विचार न करता प्रश्न कसा सोडवायचा हे आपण बघणार आहोत. बघा, तर 11 क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे आपल्याला, जर 2006 साली स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर 2006 साली शिक्षक दिन कधी म्हणजे कोणत्या दिवशी असेल, म्हणजे कोणत्या दिवशी होता 2006 साली. तर बघा, स्वातंत्र्य दिन कधी असतो, 15 ऑगस्ट. कोणत्या वर्षात सांगितलेलं आहे, 2006. त्या दिवशी कोणता वार आहे, रविवार आहे. रविवार आहे. तर आपल्याला शिक्षक दिन सांगितलेला आहे. शिक्षक दिन कधी असतो, 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबर 2007 सांगितलेलं आहे. म्हणून त्या दिवशी कोणता वार आहे हे आपल्याला काढायला सांगितलेले आहे. तर बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात, ऑगस्ट महिन्यामध्ये किती, 31 दिवस असतात. 31 दिवस. 31 मधून हे 15 मायनस करायचे, किती येतात, 16 दिवस. 16 दिवस येतात. तर सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात, सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात, 30 दिवस. तर याच्यामधले हे 5 ऍड करायचे सप्टेंबर मधले. 5 आणि हे 6 किती झाले, 21 दिवस झाले. 21 दिवस झाले. मग 21 दिवस आपल्याला काय पुढे जायला सांगितलेले. लक्ष देऊन बघा शेवटपर्यंत, कारण आता ही येणारी जी संख्या आहे ना ती खूप कन्फ्यूज करणारी आहे. तर बघा, 7 भागिले 21, 7 त्रिक 21. म्हणून आपला याचा भागाकार बाकी काय आलेली आहे, 0 0. मग आपल्याला एकही दिवस पुढे जायचं नाही किंवा एकही दिवस मागे जायचं नाही. मग याच्यावर आपण कन्फ्यूज करतात. आपल्याला वाटते हा प्रश्न चुकला की काय, त्याच्यामुळे मागेही नाही जायचं आणि पुढेही नाही जायचं. जो वार वरी दिलेला आहे तोच वार खाली घ्यायचा, रविवार. म्हणजे शिक्षक दिन हा कधी येईल, रविवारीच येईल. शिक्षक दिन हा रविवारीच येईल. म्हणजे सुरुवातीला थोडे अवघड, आतमध्ये थोडा पेज देऊन म्हणजे अवघड सोपे असे बरेच क्वेश्चन घेतलेले. तुम्ही जर सुरुवातीपासून पार्ट 1 पासून जर पाहिलं दिनदर्शिका विषयी तर पूर्ण तुम्हाला चॅप्टर समजेल. तर आणखीन एक क्वेश्चन घेऊया आपण.
12 नंबरचा क्वेश्चन 15 जानेवारी 2003 ला कोणता वार आहे? मंगळवार. तर 19 जानेवारी 2009 ला कोणता वार असेल? तर बघा आता हे जानेवारी कटले, तर यामध्ये फरक कितीचा आहे? 15 तारखेपासून 19 तारीख 4चा फरक आहे. 4चा फरक आहे. हे 3 पासून 9 पर्यंत कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. तर याच्यामध्ये लीप वर्ष कोणते कोणते? 2004, 2008 हे किती? 2 लीप वर्ष येतात. मग हे +4 +6 +2 किती येतील? 12. म्हणजे 12 वार आपल्याला पुढे जायला सांगितलेले. तर 7 भागिले 12, 7 एक 7, 7 मधून 12 गेले किती उरतील? 5. म्हणजे आपल्याला 5 वार पुढे जायचं, कि 5 वार पुढे जाऊया किंवा 2 वार मागे. 2 वार मागे का यायचं? कारण एका आठवड्यात किती? 7 वार असतात. 5 वार पुढे गेलं काय किंवा 2 वार मागे गेलं काय, येणारा वार तोच असतो. म्हणून 2 वार मागे जायचं. पहिला वार कोणता? मंगळवार येणार. दुसरा कोणता येणार? पहिला मंगळवार नंतर पहिला वार कोणता येणार? सोमवार येणार. सोमवार नंतर दुसरा वार कोणता येणार? रविवार. म्हणजे 19 जानेवारी 2009 ला कोणता वार असेल? रविवार असेल. त्या दिवशी कोणता वार असेल? रविवार असेल. जर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला आम्ही बनवलेले प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला बऱ्याच ठिकाणची माहिती कळेल, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल.